Zee 24 तास एक पाऊल पुढे. वडिलांचा विरोध पत्करून आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत करीना कपूरनं बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीला 12 वर्षांपूर्वी सुरुवात केली. बॉलिवूडला कवेत घेण्याचं स्वप्न तिनं यावेळी पाहिलं आणि तब्बल 12 वर्षांनंतर तिनं हे स्वप्न सत्यात उतरवलं. करीना कपूर म्हणजे यशस्वी सिनेमा हे वेक्षूनच जणू तयार झालं. पाहूया बेगम होणाऱ्या करीनाचा बॉलिवूड प्रवास. कपूर घराण्याच्या राजकन्येनं बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल टाकलं तेच मुळे जे.पी. दत्तांच्या रेफ्युजी या सिनेमातून. पहिल्याच सिनेमातल्या करीनाच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव झाला. त्यानंतर करीनानं मागे वळून पाहिलंच नाही. मुझे कुछ कहना है, असोका, यादे या सिनेमातून ती दिसली. या फिल्म्स अयशस्वी झाल्या तरीही करीनाच्या अभिनयाचा ग्राफ मात्र यामुळे चढत गेला. कभी खुशी कभी गम या सिनेमातल्या ग्लॅमरस पूजाच्या व्यक्तिरेखेनं करीनाला नवी ओळख दिली. त्यानंतर मात्र ती ग्लॅमरस रोल्समध्येच रमली. अभिनयात तोचतोपणा असल्याची टीकाही करीनावर झाली. मात्र ही टीका करीनानं चुकीची ठरवली ती चमेली हा सिनेमा स्वीकारून. वेश्या व्यवसाय करणारी चमेली तिनं समर्थपणे साकारली. युवा, हलचल, ऐतराज, क्योंकी अशा अनेक सिनेमातून तिनं वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या. ओमकारात तिनं रंगवलेल्या डॉली मिश्राला समीक्षकांचीही वाहवा मिळाली. दरम्यानच्या काळात करीनाचे बंध बॉलिवूडचा यूथ हार्टथ्रोब शाहिद कपूरशी जुळले. तब्बल 3 वर्षांच्या मैत्रीनंतर मात्र शाहिद करीनाचं ब्रेकअप झालं. ब्रेकअप दरम्यानचाच जब वी मेट हा सिनेमा करीनाच्या करिअरचा महत्वाचा टप्पा ठरला. तिनं स्क्रीनवर रंगवलेली फुल ऑन गीत खूपच स्वाभाविक होती. तिच्या या परफॉर्मन्सवर पुरस्कारांचाही वर्षाव झाला. त्यानंतर करीना झाली बॉलिवूडची टॉप रेटेड हिरोईन. 3 इडियट्स मध्ये तिनं आमिर खानसह पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केलं. मात्र त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. अगदी लहानसा रोल असून सुद्धा या सिनेमातली पिया सहस्त्रबुद्धे लक्षात राहिली. त्यानंतर आलेला बॉडीगार्ड आणि रावण या करीनाच्या सिनेमांनीही बॉक्स ऑफिसवर चांदी केली. खान मंडळींसोबत काम करणारी नव्या पिढीतली ही एकमेव स्टार ठरली. हिरोईन हा करीनाच्या आयुष्यातला सर्वात बोल्ड सिनेमा ठरला. तिकीट खिडकीवर हा सिनेमा चालला नाही तरीही करीनाच्या कामाचं कौतुक नक्कीच झालं. फिल्म स्टार्स की फ्रेंडशिप तुमसे नहीं तुम्हारी पोझिशन से. अभिनयाप्रमाणेच करीनानं वेळोवेळी आपल्या सिनेमातून फिरकून प्रेक्षकांना वेड लावलं. अचानक मेरी बाई आंख फड़कने लगी है क्योंकि थोड़ी देर में तिच्या अदाकारीप्रमाणेच तिच्या स्टाईल स्टेटमेंट्सचीही खूप चर्चा रंगते. इतकंच नाही तर सिनेमा दरम्यान तिनं केलेली साईज 0 फिगर हा तर तरुणाईचा चक्क ट्रेंड झाला. आणि म्हणूनच करीना नुसती अभिनेत्री नाही तर ती झाली यूथ आयकॉन. आणि तिच्या याच इमेजमुळे तिच्या नावापुढे अनेक नामांकित ब्रँड्सची रांगही लागते. करीनाचं वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहतं.
सैफ अली खानशी तिची झालेली मैत्री, त्यानंतर आपल्या दुप्पट वयाच्या सैफशी लग्न करण्याचा तिचा निर्णय यावर खूप टीकाही झाली. मात्र स्टारडम बरोबर ही टीका अगदी स्वाभाविक असल्याचं म्हणत करीना आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि आता ती चक्क बोहल्यावर चढते. झी 24 ताससाठी इशिता मथुरे प्रधान, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.